नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुम्हाला सावध करणारी एक बातमी आहे. तुमच्या मुलांना सांभाळा, कारण कोरोना पुन्हा आलाय. चीनमध्ये नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय आणि हा व्हायरस 6 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी सर्वात घातक आहे. नेमका कसा आहे हा व्हायरस आणि त्यापासून तुमच्या मुलांची कशी काळजी घ्याल, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान. नव्या व्हायरसचा चिमुकल्यांना धोका. कोरोना पुन्हा आला, मुलांना सांभाळा. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षही उलटली नाहीत. तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर सरकारनं चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र लहान मुलांना सर्वाधिक धोका काय ते देखील पाहूयात. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरस या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडलेत. मात्र HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग होतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया. मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा. रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवतोय. त्यामुळे जगाचं आणखीनच टेन्शन वाढलंय. चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळं हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यावर कधीही धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. HMPV व्हायरसवरचा आपण स्पेशल रिपोर्ट पाहिला. आता पुढची बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अवघ्या 5 दिवसाचं बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेलंय. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात अज्ञात महिलेविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला. कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई. अच्छा, कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी. अच्छा, क्या बोली? बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को. पुढची बातमी मुंबईतून. पुन्हा एकदा मराठीची गळचेपी झाल्याचं समोर आलंय. नोकरीसाठी गेलेल्या एका तरुणावर कंपनीनं अन्याय केल्याचा प्रकार मुंबईत घडलाय. राधेश्याम ब्रदर्स कंपनीत मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कामावर घेण्यास कंपनीनं साफ नकार दिला. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नकोत असं संतापजनक वक्तव्य कंपनीच्या मालकाने केलं. मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीतून बोला असं कंपनी मालकानं सुनावलं. त्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी संबंधित कंपनी मालकाला जाब विचारला. अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो. 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी. नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब. पण मराठी आहे. अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय मुंबईतला प्रकार पाहिला तर दुसरीकडे पुण्यात देखील असाच प्रकार घडलाय. मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या एका टीम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. पुण्यातल्या वाकडेवाडी एअरटेल शोरूम मधील ही घटना आहे. शहाबाज अहमद नावाच्या टीम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे.
एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना हा टीम लीडर धमकावत होता. हिंदीतच बोलायचं, मराठीत बोलला तर कामावरनं काढून टाकीन, अशा धमक्या तो वारंवार देत होता. हिंदू सणांना तो मराठी मुलांना सुट्ट्या देत नव्हता. तसंच गेल्या 3 महिन्यांपासून त्यानं मराठी मुलांचा पगारही दिला नव्हता. त्यानंतर मराठी मुलांनी मनसेकडे तक्रार केल्यानंतर त्याच्या अन्यायाला मनसे स्टाईलनं वाचवलं. येत्या सोमवारपर्यंत पगार केला नाही तर स्वारगेट, वाकडेवाडी आणि खराडीतील ऑफिस फोडून टाकण्याचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला. आता बीडमधल्या घडामोडींकडे. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मात्र सरपंचाच्या गाववाल्यानंच कसा संतोष देशमुखांचा घात केला त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कराड नंतर घुले सांगळे गजाड. यादन अटक, आकाचं काय? और एक कोकरू रह गया. गाववालाच उठला सरपंचाच्या जीवावर. राज्यात गाजत असलेल्या बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली. हत्येच्या 25 दिवसांनंतर सीआयडीनं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पुण्यात मुसक्या आवळल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 पैकी 6 जण गजाआड गेले, तर आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. अटक झालेले आरोपी कोण आहेत पाहूया. विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर अटकेत असलेले केवळ प्यादे असून त्यांचा आका अजूनही मोकाट असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. मुख्य आरोपी तो नाहीच आहे, ते प्यादे. मुख्य आरोपी ते आका आहे. आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमुक तमुक हे पकडले. 2 आरोपी आज पकडले ते LCB. मी म्हणलं होतं ना, बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी, तो 25, 30, 26 दिन बकरी की माँ ने दुआ मांगी. और एक कोकरू रह गया है, वो कोकरू भी जल्दी से जल्दी पकड़ो, ऐसा हमारा विनती. पोलिसांनी डॉक्टर संतोष वाय भासेला पोलिसी खाक्या दाखवून तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली आहे. तर मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या जीवावर उठल्याचं समोर आलंय. या सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे. देशमुख यांचा गाववाला असलेला सिद्धार्थ सोनवणे कोण आहे ते देखील पाहूयात. सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगचा रहिवासी आहे. सरपंच देशमुखांच्या हालचालींवर सिद्धार्थ सोनवणेची नजर होती. हत्येनंतरही सिद्धार्थ सरपंचांच्या अंत्यविधीला होता. पोलीस शोधतायत हे लक्षात येताच मस्साजोगमधून त्यानं पलायन केलं. गेल्या 15 दिवसांपासून सिद्धार्थ सोनवणे मुंबईत राहत होता. सिद्धार्थ सोनवणेनं मुंबईत 5 वेगवेगळी सिम कार्ड वापरली. कल्याणमधून उसाच्या गाडीवर काम करताना सिद्धार्थ सोनवणेला अटक झाली. अटक केलेल्या 3 आरोपींना केज कोर्टानं 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. मात्र कराडसह 2 मुख्य आरोपींना पुण्यातून बेड्या ठोकल्यामुळं या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड झालंय. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागणार की काय याबाबत चर्चा सुरू आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या अटकेच्या पुणे कनेक्शनवर आता विरोधकांनी सवाल उपस्थित केलेला आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक करण्यात आली. मात्र यावरूनच सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारला सवाल केलाय. सरपंच हत्याकांडातल्या सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक का होते असा सवाल त्यांनी केलाय. मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात. मला वाटतं पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय. देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय. आणि ह्या केसबद्दल, या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे.
आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. बीडनंतर आता परभणीच्या मूक मोर्चाकडे वळूया. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा आज काढण्यात आला. संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यावा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील सहभागी झाले होते. तर पुढील मोर्चा आता हा धनंजय मुंडेंच्या परळी शहरात निघणार असल्याची माहिती देण्यात आली. हा आक्रोश आपल्याला मनामध्ये साठवायचा आहे आणि तो झालेला. परभणीतील मोर्चातून जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशारा दिलेला आहे. देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पुढचा नंबर आकाच्या आकाचा असून तुम्हालाही जेलवारी करावी लागेल असा इशारा धस यांनी दिलाय. धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला. त्या मुंड्याचा आणि फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर आवलं तिथं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस म्हणायचं. जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी. आता खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय आपण बघा. सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वादाशिवाय बोलत नसल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच फडणवीसांनीही बीडमधलं बंदुकीचं राज्य संपवायचं असतं यातून दिसून येतंय असं राऊत म्हणाले. गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. तर जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. याच प्रकरणासंदर्भातील आणखीन एक बातमी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला अटक करण्यात आली. या अटकेच्या कारवाईनंतर आरोपी सुदर्शन घुलेचा भाऊ प्रतीक घुलेची एक जुनी पोस्ट व्हायरल होते. महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती त्या दिवशी प्रतीक घुलेनं पोस्ट केले, नाव खराब केल्यानं नाव संपत नसतं भुरट्या, बाप हा बापच असतो, सुदर्शन भैया घुले विरोधकांचा बाप अशी पोस्ट प्रतीक घुलेनं केली होती. तसंच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या स्कॉर्पिओचा क्रमांकही 333 आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा की या क्रमांकामागे नेमकं काय लपलंय हे लवकरच आता चौकशीतून स्पष्ट होईल. बघा, नाव खराब केल्यानं नाव संपत नसते भुरट्या, बाप हा बापच असतो, सुदर्शन भैया घुले 3333 विरोधकांचा बाप. सुदर्शन घुलेच्या भावाची म्हणजे प्रतीक घुलेची ही पोस्ट होती. आता इतर बातम्यांकडे. कोकणातील निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. नाराज राजन साळवींनी आपल्या पराभवाचं खापर माजी खासदार विनायक राऊतांवर फोडलंय. यावेळी साळवींनी उद्धव ठाकरेंकडे तक्रारीचा पाढा वाचला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी माजी आमदार राजन साळवींना सुनावल्याची माहिती आहे. मात्र या बैठकीला विनायक राऊत मात्र गैरहजर होते. मातोश्रीवर झालेल्या बैठकीतील इनसाइड स्टोरी पाहूयात. राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. माजी आमदार साळवींनी विनायक राऊतांवर पराभवाचं खापर फोडलंय. मात्र उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच खडेबोल यावेळी सुनावलेत. राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का असा उद्धव ठाकरेंचा उलट सवाल होता.
साळवींनी राऊतांना 21,000चं लीड दिल्याचं सांगितलं. त्यावर ठाकरेंनी संतापून मग आता काय करू असा सवाल केला. राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. त्यावर राजन साळवींनी तो आपला निर्णय आहे असं उत्तर दिलं. साळवींकडून राऊतांचं सामंत बंधूंसोबत व्यावहारिक संबंध असल्याचा आरोप आहे. त्यावर तुम्हाला जायचं असेल तर भाजपमध्ये जा असं उद्धव ठाकरे म्हणाले. बघा आता मातोश्रीवरील या बैठकीनंतर माजी आमदार राजन साळवींनी माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. 2024चा झालेला पराभवाबाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या, लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या. बघा कोकणानंतर आता जालन्यातल्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे. जालन्यात राजकीय भूकंप येणार असं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले. जालन्यात अस्तिनेचे साप खूप आहेत असं म्हणत गोरंट्याल यांनी मनातील खतखत व्यक्त केली. 5 वर्ष वाट बघणार नसल्याचं सांगत गोरंट्याल यांनी पक्षांतराचे संकेत दिलेत. तुम ब्लाइंडली यहाँ आएंगे तो मैं तुमको बता रहा हूँ कि मेरा अनुभव तुमको शेयर करना चाहता हूँ, क्योंकि मेरे साथ हुआ 2029 में तुम्हारे साथ ना हो. तो क्या फर्क गिर रहा है? मैं 5 साल वेट नहीं करने वाला हूँ राजा. मैं तुमको आज बोल रहा हूँ, कैलाश गोरंट्याल ने एक बार बोल दिया. मैं 5 साल वेट नहीं करता कभी, लेकिन तुम सावधान रहो. पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना आहे. विदर्भात 8 मतदारसंघातील निवडणुकीला आता काँग्रेसनं आव्हान दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. या 8 जागांवरील पराभूत उमेदवारांनी आता नागपूर खंडपीठात एकत्रित याचिका दाखल केली. ईव्हीएमशी छेडछाड, मतदार यादीत घोळ असा आरोप पराभूत उमेदवारांनी केलाय. इलेक्शन प्रोसेस अजून ट्रान्सपरंट झाली पाहिजे. ज्या काही गोष्टी लपून छपून होत आहेत त्या न होता क्लॅरिटी याच्यामध्ये आली पाहिजे आणि डेमोक्रेसीला, लोकशाहीला जो तडा देण्याची प्रोसेस बॅकडोरनी सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. मला जे बूथ पाहिजे होते, मतदान केंद्र पाहिजे होते, त्याला मला कमी मतदान झालं होतं. त्या मतदान केंद्रावर माझ्या माहितीप्रमाणे मला जास्त मतं मिळायला पाहिजे होते, पण ते मतं मिळाले नाही. त्याची मला फेरमतमोजणी करायची होती, परंतु ती मला करू दिली नाही. त्यामुळे मी त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक पिटिशन दाखल केली आहे. पुढची बातमी आता पालकमंत्री पदाबाबत. बहुमत मिळून देखील राज्यात पालकमंत्र्यांचं वाटप होत नाहीये. कॅबिनेट मंत्रीपदाच्या वरचं पालकमंत्रीपद झालंय अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. तर 25 जानेवारीला पालकमंत्री जाहीर होईल, 26 जानेवारीला ते झेंडा फडकवतील आणि 27 जानेवारीला पुन्हा बदल होईल असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. तर दुसरीकडे सोमवारी किंवा मंगळवारी पालकमंत्री पदाचं वाटप होईल अशी माहिती शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्रीपद झालंय अशी परिस्थिती झाली. म्हणजे हे आयलंड्स म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काही राज्य. पालकमंत्री असेल, जबाबदारी द्या आणि कामाला लागा. त्याच्यावर एवढी चर्चा का? म्हणजे मला वाटतं डिपार्टमेंटवर एवढी चर्चा झाली नसेल तेवढी पालकमंत्र्यांमध्ये होती. पालकमंत्री झालं ना, आता 26 जानेवारी येत आहे, 25ला होईल, 26ला जातील, झेंडा फडकवून येतील, 27ला पुन्हा काही बदल होईल. पुन्हा कुरबुरी झाल्यात, अमुकच खातं मिळालं, तमुकच नाही, हे सगळं चाललं आहे. तोंड पाहून दिलं जात आहे, पक्ष पाहून दिला जात आहे. फार आता गहन चर्चा चालली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यांसाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे. अजितदादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. ते मला वाटतं आज परत येणार आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं ही घोषित केली जाणार आहेत. पुढची बातमी कोकणातून. सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनींवर वक्फ बोर्डानं दावा केल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिलेली आहे. तसंच सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या देवस्थानांवर देखील वक्फनं दावा केलेला आहे. काँग्रेस सरकारमुळे हे सगळं झाल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय.
किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे. ज्या वक्फ बोर्डला अजून कुठल्या राष्ट्रामध्ये महत्व नाही, फक्त आपल्या भारतामध्येच वक्फ बोर्ड स्थापन केलेला आहे. कोर्टामध्ये पण जाऊन त्याच्याबद्दलची संरक्षण मागू शकत नाही, एवढे अधिकार अगोदरच्या सरकारने या वक्फ बोर्डला देऊन ठेवलेला आहे. म्हणूनच जे आता मोदी साहेब जो काही बिल आणतायत, जे काही त्याच्यामध्ये करू पाहतायत, ते आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी फार महत्वाचं आहे. नितेश राणेंच्या आरोपानंतर आता वळूया पुढच्या रिपोर्टकडे. पाणी म्हणजे जीवन, मात्र हेच पाणी तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. कारण राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पाणी विषारी असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे. भूजलात विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचं धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झाले. पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. पाण्यातील नायट्रेटची मर्यादा 45 मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केली आहे. राज्यातल्या पाण्यात हे प्रमाण अधिक आढळलंय. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 मध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांमधील पाणी विषारी आहे पाहूयात. वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सावध करणारा हा अहवाल आहे. नायट्रेट युक्त पाण्यामुळे कोणते आजार होऊ शकतात ते देखील पाहूयात. पोटाचा कॅन्सर, लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोम, जन्मदोष, जन्मजात व्यंग हे आजार होऊ शकतात. गेल्या जवळपास 20 ते 25 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर वाढला. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे की ज्याचं मेजरमेंट काही होत नाही. भाजीपाला असो किंवा ऊस आणि द्राक्ष, डाळिंब यासारखे पिकं असो. आणि दुसरं आहे ते सांडपाणी व्यवस्थापन जे आहे ते जे योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळेही भूजलामध्ये सांडपाण्याचं आढळून येतं, सांडपाणी मिसळल्याचं. हे 2 मोठे धोके आहेत की ज्याच्यामुळं नायट्रेटचं प्रमाण कोटी लोकांचं आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी नागरिकांना पुरवण्यासाठी सरकारनंही काही उपाय योजायला हवेत. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कसं पाणी विषारी आहे ते आपण पाहिलं. मराठवाड्यात आता पाणी देखील कमी मिळणार आहे, ती देखील बातमी आपण पाहूया. दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याचं पाणी आणखी कमी होण्याची भीती आहे. कारण जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून 7% पाणी ही कमी देण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोदावरी अभ्यासगट समितीनं महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे
ही शिफारस केल्याची माहिती आहे. मराठवाड्याला आधीच समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार पाणी मिळत नाहीये, त्यात आणखी पाणी कपात करण्याची शिफारस केल्यानं जन आंदोलन आता उभं राहण्याची शक्यता आहे. आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कोणी ना थांबवू शकत ना कोणाची ती हिंमत आहे. सुप्रीम कोर्टाने त्यात दिलेले आदेश आहे, आदेशाचं पालन करणं हे सर्वांना बंधनकारक आहे. म्हणून आमचं पाण्याच्या बद्दल जो अनेकाला तळमळ जळफळाट होतो ना, त्यांना ते त्यांचं कधी हेतू साध्य होणार नाही. मराठवाड्याचं हक्काचं पाणी हे आम्ही घेणारच. मराठवाड्यानंतर पुढची बातमी विदर्भातून. वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांना समोरून आणि दोन्ही बाजूनं घेरल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आलेला आहे. नागपूरच्या उमरेड कराडला अभयारण्यातला हा धक्कादायक प्रकार आहे. गोठणगाव गेटजवळ F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे रस्त्यानं जात होते, तेव्हा समोरून आणि दोन्ही बाजूनी पर्यटकांच्या जिप्सी गाडीने त्यांना घेरलं. वाघापासून साधारणतः 30 मीटर अंतरावर गाडी असणं अपेक्षित असतं, मात्र नियमांचं उल्लंघन केल्यानं आता 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड यांना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं. नागपूरनंतर पुढची बातमी आता मुंबई उपनगरातून. मीरा रोडमधील गोळीबाराचं CCTV फुटेज आता समोर आलेलं आहे. मीरा रोड रेल्वे स्टेशन बाहेरील शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. या CCTV फुटेजमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मास्क आणि टोपी घातलेला आरोपी दिसतोय. त्यानं खिशातून बंदूक काढून गोळीबार केला. आरोपीने एक गोळी शम्स तब्रेज अन्सारी उर्फ सोनू यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर सोनूचा मित्र ईसा वाचवण्यासाठी गेला असता त्याच्यावर देखील शूटरनं गोळी झाडली, मात्र नेम चुकला, त्यामुळे थोडक्यात तो बचावला. आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. साम रिपोर्टमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातमी आता कल्याणमधून. आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप विशाल गवळीवर आहे, तर त्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचा आरोप विशालची पत्नी साक्षीवर आहे.